देवी उपासनेमध्ये जप करण्यासाठी कुठली माळ वापरावी? देवी उपासनेमध्ये प्रामुख्याने रक्तचंदनाची माळ वापरतात किंवा तुम्ही ज्या सद्गुरूंचा अनुग्रह घेतलेला आहे तर सद्गुरू प्रदत्त जी जपमाळ आहे ती सर्वोत्कृष्ट सांगितली आहे. कारण सद्गुरू शिष्याच्या अनुरूप त्याला उपासना आणि माळ प्रदान करतात. शिव उपासनेमध्ये रुद्राक्ष माळ सांगितली आहे, विष्णू उपासनेमध्ये तुळशीची माळ किंवा रक्तचंदनाची माळ सांगितली आहे, सरस्वतीच्या याच्यासाठी स्फटिक किंवा मोत्याची माळ सांगितली आहे. तसं देवीच्या कुठल्याही देवीच्या याच्यासाठी लक्ष्मीसाठी याची कमळगट्ट्याची माळ सांगितली आहे, पण देवी साधनेसाठी मूळतः रक्तचंदनाची माळ सांगितली आहे. माळ तुम्ही इथं विचारलंय की माळेचे नियम काय, तर माळेचे प्रामुख्यानं 5 नियम आहेत. एक तर हे जे बोट हे माळेला स्पर्श झालं नाही पाहिजे. जप करताना तुमची गोमुखीमध्येच माळ असली पाहिजे. जर जप हा उघड्या माळेचा जर जप केला त्याचं फळ इंद्राला जातं. आसनावर बसून जप करावा, भूमीवर बसून जप करू नये. पृथ्वीमध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती आहे, त्यामुळे ती जपाची निर्माण झालेली ऊर्जा पृथ्वी खेचून घेते. सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे आपली जी जपमाळ आहे ती बदलू नये. एकदा तुम्ही अनुग्रह घेतला, तुम्हाला माळ सद्गुरूंच्या हाताने मिळाली तर शेवटपर्यंत तीच माळ असावी. आपल्या माळेवरती दुसऱ्या कुणीही जप करू नये, अन्यथा ती माळ बाधून जाते, मग ती विसर्जित करावी लागते. आणि महत्वाचा नियम म्हणजे ज्या माळेने आपण जप करतो ती माळ धारण करू नये आणि जी माळ धारण करतो त्या माळेनं जप करू नये. माळ ही एकच असावी. का तर तुम्ही ज्यावेळेस वारंवार त्या माळेवरती जप करता, मंत्राचा असो अथवा नामाचा असो, तर त्या माळेचा प्रत्येक मणी त्या मंत्राने सिद्ध होतो. म्हणून माळ वारंवार बदलू नये. आणि घरामध्ये सुद्धा आपण म्हणतो बाहेरच्या व्यक्तीने वापरू नये, असं नाहीये. घरामध्ये जेवढे जण असतील तुमच्या सगळ्यांच्या माळा या वैयक्तिक असाव्यात. कुणीही एकमेकाची जपमाळ वापरू नये. यांनी काय होतं, फलश्रुती कुणालाही भेटत नाही. आणि गोमुखीमध्ये यासाठी सांगितलंय की गोमुखीमध्ये आपण जसं म्हणलंय की भजन आणि भोजन हे गुप्त असावं, म्हणून गोमुखीमध्ये माळ घालून जप करायचं विधान सांगितलंय, जेणेकरून आपला जप हा आपल्या आणि आपल्या आराध्य देवतेमध्ये त्याची संख्या आपल्याला आणि त्या देवतेला माहिती असावी. सद्गुरूंचं म्हणून गुप्त सांगितलंय की त्याचं प्रदर्शन करू नये. जय जगदंब.